नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. मजूर सहकारी संस्थांना 33% कामे देण्याच्या शासनाचा अध्यादेश असताना अमरावती जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने 33% कामे देण्यात येत नाही. ही कामे देण्यात यावी व निविदा प्रक्रिया राबविताना मजूर सहकारी संस्था संघाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांनी अधीक्षक अभियंता रूपा राऊत गिरासे यांच्याकडे केली आहे. परभणी जिल्ह्यातील 64 मायनरवरील शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करत भाजपा किसान मोर्चासह शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता मयुरा जोशी यांनी कक्षात घेराव घालून प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. 2 दिवसात पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. वातावरणातील बदलाचा परिणाम हरभऱ्याच्या उत्पादकतेवर होण्याची शक्यता आहे. लागवडीचा खर्चही निघेल की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. वातावरणातील बदलामुळे पडलेले धुके आणि त्यामुळे हरभऱ्यावर झालेला घाटेअळीचा प्रादुर्भाव याचा परिणाम हरभऱ्याच्या उत्पादनावर होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यंदा एकरी जवळपास 60 ते 70% उत्पादन घटणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. काढणीनंतर हाती एकरी 2 ते 3 क्विंटल उत्पादन पडणार असल्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या अधिवेशनानंतर जर सरकारने समाजाला आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज शांत राहणार नाही. रमेश केरे पाटील यांचा पुन्हा एकदा मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा. शिवसेनेचे महाअधिवेशन कोल्हापुरात 16 आणि 17 फेब्रुवारीला पार पडणार. एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांची माहिती. खामगाव रेल्वे स्टेशन नजीक एका चहाच्या दुकानावर गुलजम्मा शाह हे चहा पिण्यासाठी 12 फेब्रुवारी रोजी थांबले असता चोरट्यांनी त्यांच्या गाडीतून 2 लाख रुपये असलेली बॅग लंपास करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी 2 युवकांनी शिनी प्रभाकर नायडू वय 20 राहणार नाकी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांचा पाठलाग करून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत शिनीची कसून चौकशी करून त्यांच्या साथीदारांशी माहिती मिळवीत आणखी 3 चोरट्यांना अटक केली होती. तिन्ही चोरट्यांनी उत्तर प्रदेशमध्ये असाच गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्यांचा 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. नांदेडच्या मुखेडमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाल्याने पाहायला मिळत आहे. मुखेड शहरातून सकल मराठा समाजाच्या युवकांनी रॅली काढून शहर कडकडीत बंद केले. त्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोरील नरसी मुखेड मार्गावर तब्बल 1 तास रास्ता रोको करीत जोरदार घोषणाबाजी केली. बुलढाणा जिल्ह्यातील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांचे प्रमाण वाढले असतानाच अशाच एका घटनेत वृद्ध शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. बुलढाण्यात खामगाव राज्य महामार्गावरील ज्ञानगंगा अभयारण्यात ही दुर्दैवी घटना घडली. बाजीराव चौहान वय 60 राहणार माटरगाव असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. या घटनेमुळे माटरगाव धरण शिवार परिसरातील शेतकरी ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.